तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहे सगळे. तर आजचा पूर्ण व्लॉग नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याआधी हा एक कॅप्चर आहे, तो पूर्ण बघून घ्या आणि याचा फुल व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पुढे बघता येईल. त्याआधी एक काय म्हणतात ते कमिंग अप असं असेल. तर हाय हॅलो नमस्कार, आम्ही चाललो आज मुलीचा बड्डे आहे, सो चाललो जेवायला. सो तिकडे बघू शकता आम्ही काय काय खाणार आहोत, काय करणार आहोत. मुलीला सरप्राईज आहे, सांगितलं नाही आम्ही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही तयारी चालली मिस्टरांची आणि बॅग आहे. तर मिस्टर आले होते शॉपवरून आणि त्यांनी येताना माझे म्हणजे मी गाऊन अल्टर करायला दिले होते ते आणले. त्यानंतर मुलीचा टिफिन आणि काढला आणि तसंच ठेवलं आणि आम्ही लगेच जेवायला गेलो, कारण पाऊस नव्हता. त्यामुळे लवकर लगेच बाहेर पडलो, तयारी केली आणि मी माझ्या मुलाची तयारी केली होती. मुलगी फक्त शाळेतली यायची होती, तिला घेतलं आणि लगेच बाहेर पडलो. तर बघा, पावसाने एक थोड्या वेळापुरती फक्त दांडी मारली होती, पण आम्हाला सोपं गेलं, कारण टू व्हीलरने पावसातलं फिरणं कठीण आहे. तर त्यानंतर आम्ही माझ्या माहेरातूनच आम्हाला बांद्याला माझं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिथून माझं माहेर आहे, तिथून आम्हाला मार्केटला यावं लागतं. सो आम्ही मार्केटला आलो आणि पूर्ण तुम्ही हायवे बघितला असणार, नवीन हायवे झाला आहे. त्या हायवेवरून आम्ही आलो. मुलीला कळलंच नाही की आम्ही कुठून येतो आहे. तर तिचं म्हणणं होतं की मम्मी आम्ही कोल्हापुरात आलो की काय. तर म्हटलं हो, कशाला, काय नाही ते कोल्हापूर लिहिलं होतं बोर्डवर. तर आम्ही हसत होतो, कारण तिला वाटलं आम्ही कोल्हापुरात आहोत. तर नाही, की मुलांना एक काही गोष्टी दाखवल्या त्यांना त्या खऱ्या वाटतात. नंतर आम्ही हॉटेलला आलो. हॉटेलच्या बाहेरचा आम्ही रिव्ह्यू घेतला. तुम्हाला आवडत असेल तर नक्की या हॉटेलला. पहिल्यांदाच आलो आहे आम्ही या रेस्टॉरंटला. तर इथे सगळं त्याने व्हेज नॉनव्हेजचे काय डिशेस आहेत त्यांची नावं लिहिली होती. आम्ही रेट फक्त मेनू कार्डमध्ये होती. आणि नॉनव्हेजमध्ये मी चिकन फ्राईड राईस सांगितलं आहे. तर बघूया कसं ऑर्डर किती वेळा देते. तर इथे मेनू कार्डमध्ये कोणता पदार्थ किती रुपयाला आहे प्रत्येक कस्टमरला बघायचं असतं. त्यामुळे रेटनुसार चाललं तर काही खाऊन होणार नाही. सो आम्ही रेट बघायच्या आधीच मेनू म्हणजे ऑर्डर केली. ऑर्डर लगेच आली. पहिला त्याने स्नॅक्स दिला, म्हणजे क्रिस्पी मंचुरियन कदाचित असेल, कारण आम्ही व्हेज घेतलं होतं, कारण मिस्टरांचा सॅटरडे होता. त्यानंतर पूर्ण मी आतला रिव्ह्यू काढला आहे. त्यानंतर बघा स्नॅक घेतला. त्यानंतर लगेच माझा फ्राईड राईस येणार होता. तर त्यांनी विचारलं की फ्राईड राईस आणू का. म्हटलं द्या, कारण मुलांना आम्ही स्पायसी खूप घेतलं नव्हतं. सो मुलाला ते फार आवडले, सो ते घेतले. त्यावर ताव मारला आहे आणि त्यानंतर लगेच माझा फ्राईड राईस पण आला आहे. तो फ्राईड राईस दोघांनी थोडा थोडा काढल्यानंतर तो उरलेला मीच घेतला आहे, कारण मला चिकन फ्राईड राईस किंवा अंडा फ्राईड राईस मी घेतला. मिस्टर सॅटरडेचे नॉनव्हेज खात नाही, सो मी एकटीनेच तो संपवला. त्यानंतर मुलाने पहिला नको नको म्हटलं आणि नंतर संपायला आलं. तेव्हा मला पाहिजे म्हणून मी त्यावेळी, आता मला सवय झाली की मुलाला जेव्हा नको असतं आणि जेव्हा त्या पदार्थाचा एंड होणार असतो, म्हणजे संपणार असतो पदार्थ आणि त्याला हवं असतं, म्हणून आम्ही ठेवतच असतो त्याला. त्यानंतर इथे हिचं क्रिस्पी ते स्नॅक्स आला होतो, खाण्याचं चाललं होतं. त्याचं मुलाचं तिकडे पप्पा त्याला भरवत होते. त्यानंतर आम्ही पनीर मसाला मिस्टरांनी आणि नान आणि रोटी असे 3 जिन्नस मागवले होते. त्यावर त्यांनी ताव मारला. मिस्टर पाठी लागले की खाऊन तरी बघ मस्त आहे. सो मी एक पनीर घेतलं आणि एक ग्रेव्ही थोडीशी, आणि पाव तुकडा पण नाही, एकच पीस नानचा घेतला छोटा, एक बाईट. आणि ते कारण माझं चायनीज फूडने पोट भरलं होतं. तर तो पप्पांना सांगितलं तुम्ही पण हाय करा, पण पप्पांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, तरी पण मी व्हिडिओमध्ये घेतलं आहे त्याला. सो असं पूर्ण. आणि कांदा खूप वेळाने आला होता, तेव्हा हसू येत होतं की जेवून झाल्याने अर्धा कांदा लिंबू आलं आहे. सो सर्विस तशी होती, 100त 70% पूर्ण बरी होती सर्विस. आणि यांची मजा मस्ती चालू होती की आणि बाळ आहे ते एका जागेवर बसणार नाही, कंटाळलं. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, बिल पे केलं आणि बघा तुम्ही हॉटेलचा रिव्ह्यू बघू शकता. आणि त्यानंतर मुलीचा बड्डे संध्याकाळी सेलिब्रेट केला. तर नक्की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बड्डेला काय मोठं नाही, आम्ही घरगुतीच म्हणजे घरामध्येच आम्ही सेलिब्रेट करतो हिचा बड्डे. फर्स्ट बड्डे फक्त तिचं, सेकंड बड्डे आम्ही तिचा सेलिब्रेट केला होता मोठा. त्यानंतर आम्ही सगळे बड्डे असेच घरामध्ये सेलिब्रेट करतो. यंदा तिचे काका मुंबईवरून इथेच राहायला आले, सो काका होते आणि मी, मिस्टर आणि सासूबाई बसले आहेत त्या. असं आम्ही घरातच सेलिब्रेट करतो बड्डे. आम्ही जास्त कोणाला बोलवत नाही किंवा आम्ही कोणाच्या बड्डेला जास्त जात नाही. सो मी ओवाळून घेतलं आहे, मग सासूबाईंनी ओवाळलं, मग
दिरांनी ओवाळलं आणि त्यानंतर मिस्टरांनी. आणि मुलाला वाटलं की आपला पण बड्डे असो, त्याला पण बसायचं होतं तिच्यासोबत. तर मला बसव असं चाललं होतं त्याचं. सो त्याला पण बसवलं आहे आणि मिस्टरांनी वायफाय घेतले, त्यामुळे त्यांना टी व्हीवर ह्या बड्डेचं सॉन्ग लावायचं होतं. सो त्यांनी बर्थडे सॉन्ग लावलं आहे आणि जास्त काही मोठेपणा केला नाही. फक्त एक हॅपी बड्डेचं स्टिकर लावलेत आणि फुगे लावलेत. ते पण फुगे अर्धे मुलाने काढून टाकलेत, फोडून टाकलेत. सो असा दिवस गेला. आणि बड्डे असला की मुलीचा पूर्ण दिवस आमचा एवढा एन्जॉयबल जातो, काय करू आणि काय नको असं होतं मिस्टरांना, मला किंवा माझ्या मुलीला. ते खूप एन्जॉयबल वाटतं. आणि असं चाललं होतं की व्हिडिओ काढता मिस्टर मध्ये उभे राहत होते. सो मला इरिटेट होत होतं की व्हिडिओ काढताना मध्ये राहू नको. सो म्हटलं आज व्हिडिओ काढूया. एरवी मी घरामध्ये व्हिडिओ काढत नाही, कोणाकोणाला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला. सो बघा, दीरभाऊजी पण उठलेत व्हिडिओमध्ये की त्यांना ओवाळायचं होतं. त्यांनी केक भरवला आणि एक मज्जा आली की हिला केक भरवायला गेले की तो तोंड उघडायचा, त्याला भरवलं की ती, असं काहीतरी होत होतं. एक मजा होती. जाऊबाई नव्हत्या, जाऊबाई माहेरा गेल्या होत्या, सो त्या दिसत नाही आहे तुम्हाला. सो नेक्स्ट बड्डेला दिसतील नक्की. आता नेक्स्ट मंथमध्ये माझ्या मुलाचा बड्डे येतो आहे. ते ह्या मंथमध्ये माझा आहे, मिस्टरांचा आहे, दिरांचा आहे, माझ्या बहिणीचा आहे. सो खूप बड्डे आहेत ह्या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात गणपतीपर्यंत. सो बड्डे भरपूर केक होतात वर्षात. 4-5 केक आम्ही खातोच. त्यामुळे असं सेलिब्रेट झालं आहे आमचा बड्डे. आणि मुलीला खूप क्युरिओसिटी होती की मला केक पाहिजे. तर मी मस्करीने म्हणत होते की केक नको आणूया, असं सेलिब्रेट करा. पण नाही, त्याला केक तिला केकच हवा होता. आम्ही एवढेच घरात सेलिब्रेट करतो. मलाच आवडत नाही की खूप लोकांमध्ये सेलिब्रेट करा बड्डे आणि नंतर मुलीला नजर लागे किंवा असं असेल काहीतरी, कुठच्याही चांगली गोष्टी आणि त्या नजरेमुळे मुलीला काही त्रास होईल. सो आम्ही जास्त खूप लोकांमध्ये सेलिब्रेशन करत नाही. मलाही नाही आवडत, मिस्टरांना पण नाही आवडत. सो आम्हाला बोलवायचं असेल तर मग तिला सांगितलं की मोठी हो जरा आणि मग करूया. सो असा सेलिब्रेट झाला. मिस्टरांनी फोटो सेशन केलं आणि त्यानंतर हॅपी बड्डेचं सॉन्ग आम्ही म्हटलं आहे, जे तिला आवडतं. तो बघा, तो पण त्याला पण आवडतं असं वाजवायला. सो तो क्लॅप्स करतो आहे. त्यानंतर झालं केक कटिंग घेतलं, तिला भरवलं. तिला एकदा तो केक खाईपर्यंत थारा नव्हता की तिने पसंत करून आणला होता पिंकवाला केक मला पाहिजे म्हणून. सो सकाळी आम्ही सांगितलं होतं ब्लॅक फॉरेस्टचा केक पाहिजे, पण नाही, तिने गेली पप्पांबरोबर आणि वेगळाच केक कुठचा घेऊन आली. सो तिच्या मनासारखं आज आम्ही ठरवलं की तिला मारणार नाही, ओरडणार नाही आणि तिच्या मनासारखं होईल, कारण तिचा दिवस आहे. आणि ह्याचं चाललं होतं इथे फुगे आम्ही फॅन लावले तर फुगे उडत होते. मी म्हटलं जाऊन बस बघूया की फुगे बघूया तुझ्याकडे येत आहेत की आपण म्हणून चालते. सो त्याला ते एक आनंद झाला की एवढा ओरडत होता की फुगे आपण म्हणून उडत आहेत वाऱ्याने. आणि तो तिथेच खूप वेळ बसून होता आणि एवढा किंचाळ होता की त्याला काय करू आणि काय नको असं क्युरिओसिटी निर्माण झाली होती. सो हे बघा, फुगे 5वर फॅन केल्यामुळे उडत होते वरती आणि त्याला एवढा आनंद होत होता की तो उठतच नव्हता त्या फुग्यांबरोबर, आणि ते उडत होते तर त्यानं आणखी उडवत होता. तर असा आमचा दिवस गेला आजचा. सो नेक्स्ट इयरला असाच व्हिडिओ ह्याच्यापेक्षा आनंदात राहू हीच स्वामीचरणी तुम्ही प्रार्थना करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अशाच व्हिडिओ बघत राहा आणि चला बाय. श्री स्वामी समर्थ.